नमस्कार मंडळी. आज एक म्हणजे मी तर याच्यावर व्हिडिओ बनवणार नव्हतो, पण एक वाटलं काहीतरी म्हणून बनवतोय. थोड्या दिवसापूर्वी पुण्यात एक घटना घडलेली वैष्णवीताई हगवणे यांच्यासोबत, ती हुंड्यासाठी. मग आता एक घटना घडलेली मेघालयमध्ये. लग्न झालेलं त्या जोडप्याचं 11 तारखेला. तर लग्न झाल्यानंतर हे हनीमूनला गेलेले मेघालयला, आणि तिथं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच ते गायब झाले दोघं पण. तर शोध मोहीम चालू झाली, भरपूर शोधाशोध झाली. त्यानंतर नवऱ्याचा मृतदेह सापडला, एकदम विच्छिन्न अवस्थेत, म्हणजे कुजलेला अवस्थेत थोडक्यात. त्याच्या डोक्यात घातलेली कुऱ्हाड. मग हे हत्या आहे, अपहरण आहे, त्याच्या मागून मग हे असे वितर्क सगळे निघायला लागले मीडियामध्ये वगैरे. मग त्यासाठी BSF वगैरे सगळे कामाला लागलेले, कारण तो मेघालय म्हणजे पूर्ण असा जंगल एरिया, अजून एक्सप्लोर नाही झालेला तो भरपूर. मग त्याच्यामुळं, आणि तिथून बांगलादेश बॉर्डर जवळपास 40 किलोमीटरच आहे. मग त्याच्यामुळे सगळ्यांना वाटलं की बाबा हा बांगलादेश कनेक्शन असेल. मग मीडियामध्ये पण झाले भरपूर की इथं बांगलादेशमध्ये त्याच्या बायकोला, राजाच्या बायकोला नेलं, असं चाललेलं तर्कवितर्क सगळ्यांचे. पण काल ती जी बायको आहे, म्हणजे सोनम नाव तिचं, ती स्वतःहून तिनं सरेंडर केलं. आणि तिनंच कबूल केलं की मी माझ्या नवऱ्याला, म्हणजे राजाला, मारले. आणि हे 3 व्यक्तींच्या सोबत, म्हणजे ते जे ट्रिपला गेलेले, हनीमूनला गेलेले, त्याला एक पॉईंट आहे, ब्रिज म्हणून, डबल डेकर ब्रिज म्हणून, तिथं त्यांना जायचं होतं. मग तिथं काहीतरी 300 का 350 पायऱ्या खाली उतरून जायला लागते. मग तिथं जाण्यासाठी त्यांच्याबरोबर 3 लोक होती. तर त्या 3 लोकांच्या साहाय्यानं हिनं बिचारा त्या नवऱ्याला मारलं. लग्न झालेलं 11 मेला, आणि त्याच्यानंतर ती गेल्यानंतर हे सगळं झालं. हे प्लॅनिंग करून सगळं झालेलं. त्यांनी प्लॅनिंग केलेलं. मग त्यात एक तिचा होता बॉयफ्रेंड, आणि 2 त्या बॉयफ्रेंडचे मित्र. त्यांचे वय पण जास्त नाहीत. त्या बॉयफ्रेंडच्या मित्रांचं एकाचं वय 19 आणि एकाचं वय 21. आणि हा बॉयफ्रेंड म्हणजे त्यांच्या कंपनीमध्ये, तिच्या वडिलांचा मोठा बिझनेस आहे, त्यात ही कामाला होती, म्हणजे ॲज HR म्हणून ती कामाला लागलेली. आणि तिथंच एक मुलगा काम करत होता. तो मुलगा काम करत असताना यांची जवळीक झाली, त्या दोघांची, सोनमची आणि त्या मुलाची. आणि त्याच्यातून त्यांचे प्रेमसंबंध झाले, आणि त्याच्यातून परत हे झालं. मग माझं एवढं सांगायचं तात्पर्य काय आहे की बाबा आजकाल म्हणजे काय चाललंय काय नाही हे समजत नाही, मुलींचं पण मुलांचं पण. पण मला असं वाटतं की लग्न करताना, मला असं वाटतंय सगळ्यात जास्त की हे विचारण्यापेक्षा, तुझ्या आवडीनिवडी काय विचारण्यापेक्षा, आत्ता सध्या असं विचारायला पाहिजे की बाबा तुमच्या आयुष्यात ह्याच्या आधी कोण होतं किंवा आत्ता आहे, आणि असेल तर मला आत्ताच सांग. मी घरच्यांना याबद्दल काहीच बोलत नाही. मला फक्त तू सांग, म्हणजे जिथं मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, तिथंच ते नातं बनण्याआधीच बंद झालेलं किंवा संपलेलं बरं, असं वाईट होण्यापेक्षा. बस मला एवढंच सांगणं होतं माझं. बघा, विचार करा, तुम्हाला काय वाटतं माझ्या या मताबद्दल. कारण होतंय काय, यातून 2 कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतात. आता ह्यात दोघांचे पण 2 कुटुंब उद्ध्वस्त झालेच. एकाचा मुलगा गेला, एकाची मुलगी गेली, आणि आई वडिलांचं तर काय बोलायचं काम नाही. काय अवस्था झाली असेल आपण विचार नाही करू शकत. मग असं होता कामा नये, म्हणून विचार करूनच पाऊल उचला. कारण लग्न म्हणजे छोटी गोष्ट नाहीये. ठीक आहे.